नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 12 राजविद्या राजगुह्य योग. त्या नवोन्मिलित झालेल्या नीलकमलाच्या पाकळीप्रमाणे नेत्र असलेल्या या व्रजामध्ये राधा रंजनाकरिता अवतार धारण केलेल्या कारुण्य सिंधू आणि परमप्रेम स्वरूप भगवान श्रीकृष्णाला अनन्य भावे नमस्कार करून श्री स्वामींच्या आज्ञेवरून आपण श्रीकृष्ण वचनामृताचा स्वाद घेऊ. मी संस्कृतमध्येच विचार मांडू लागलो. आपली सर्वांची उत्सुकता पाहून नमनात विशेष कालापव्यय न करता विषय सुरू करू. श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता दोन्ही भगवंताच्या वाङ्मय मूर्तीच आहेत. भागवताचा विस्तार मोठा आणि कथन लालित्यपूर्ण आहे. गीता तेच तत्त्वज्ञान थोडक्यात सांगते. गीतेमध्ये तत्त्वज्ञानाच्या सर्व शास्त्रांचे सार आलेले आहे. आत्मतत्व प्रतिपादन आणि त्याची धारणा हे ते सारतत्व होय. सर्व विश्वाच्या अनंत उलाढालीमध्ये असून देखील मी अलिप्त आहे ही आत्मानुसंधानाची गुरुकिल्ली भगवंतांनी गीतेत दिलेली आहे. तिच्या प्राप्तीचे अनेक मार्ग म्हणजे विविध योग होत. त्यात भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग असे विविध योग येतात. श्रीकृष्ण हे या सर्व योगांचे पूर्णत्वाने ज्ञाते आहेत, म्हणून त्यांना योगांचे प्रभू योगेश्वर म्हणतात. या विविध योगातील भक्तियोग आपल्या रामानुजपंथीयांनी आचरण करण्यास स्वीकृती दिली, तर माझ्या आनंद संप्रदायात भक्तियोग आणि ज्ञानयोग दोन्हीचाही समन्वयपूर्वक स्वीकार केला आहे. गीतेमध्ये या दोनही योगांचे समन्वयात्मक चिंतन आपणास राजविद्या राजगुह्य योग नामक 9व्या अध्यायात सापडते. म्हणून मला वाटते आपण या 9व्या अध्यायावरच चिंतन करूया. राजविद्या राजगुह्य योगाचे ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता काय, यापासून ते त्या परब्रह्माला शरण जाण्याची फलश्रुती आणि इति कर्तव्यता इथपर्यंत संपूर्ण ग्रंथ या केवळ एकाच अध्यायात भगवंतांनी आणलेला आहे. भगवान सांगतात, अर्जुना आता लक्ष देऊन श्रवण कर. हे ज्ञान गुह्यतम आहे. तारतम्य भावातील ही उच्च अगर टोकाची अवस्था होय. हे गुह्यतम असलेले ज्ञान कोणास सांगावे, यावर ते सांगतात की अर्जुना, तू चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, कोणाचीही निंदा न करणारा आणि ज्ञानप्राप्तीसाठी अनन्यपणे शरण आलेला अशा सर्व गुणांनी संपन्न आहेस, म्हणून तुला हे ज्ञान कथन करीत आहे. याचा अर्थ वरील गुण उपलब्ध झाल्याशिवाय हे गुह्यतम ज्ञान अंतःकरण धारण करू शकणे अशक्यप्राय आहे. हे ज्ञान पवित्र असून उत्तम आहे. धर्माला धरून असलेले हे ज्ञान आचरण्यास देखील सोपे आहे आणि ते चिरकाल क्षयरहित सुखप्रद असे आहे. या ज्ञानाचे आचरण आणि अवगाहन न करणारे अश्रद्ध लोक पुन्हा पुन्हा जन्मतात आणि अनंत यातना भोगतात. अर्जुना, संपूर्ण विश्व अव्यक्त अशा मीच व्यापलेले असल्याने सर्वच सृष्टी मीच आहे हे सत्य असून हे जीव मात्र माझ्या ठिकाणी नाहीत, कारण त्यांच्या स्वतःचे अस्तित्व माझ्यापासून पृथक मानण्याचा त्यांचा स्वभाव आहे. या विश्वात अद्वैत स्वरूपात असणाऱ्या अस्तित्वाला स्वतःच्या अकाट्य अशा द्वैतबुद्धीने भेदबुद्धीने दृढ धरल्याने शेवटी मला सांगावेसे वाटते की अर्जुना, मी देखील त्यांच्या ठिकाणी नाही. पहा ना, स्वतःच्या पंचभौतिक देहालाच मी मानून जीवन यात्रेवर निघालेले हे जीव देहात वास्तव्य करणाऱ्या माझे भान, ध्यान आणि अनुसंधान किती काळ करतात. हे देहधारणेपासून तर त्याच्या पतनापर्यंत ज्या अस्तित्वावर देह चालतो आहे त्या माझ्या अंश असलेल्या चैतन्याला ते चुकूनही विचार करीत नाहीत. अर्जुना, असे हे जीव म्हणूनच परम सुखप्रद आणि अतिनिकट असलेल्या माझ्या जवळिकेचे सुख उपभोगू शकत नाही. आज आपण येथेच थांबू. हे राजयोगी तत्त्वज्ञानाचे आधारभूत असलेले 9व्या अध्यायातील सुरुवातीच्या 10 श्लोकातील ज्ञान आहे. एवढ्या श्लोकांचे गुह्य अर्थाचे आपण सर्व अंतःकरणी एकाग्र चिंतन करून पहा. पुढील चिंतनात पुढील श्लोकांचा विचार करू. मी जे आपणासमोर आत्ता बोललो हे आत्मस्वरूपाच्या अनुसंधानातून प्रवाहित झालेले ज्ञान आहे. ते आत्मरूप अद्वैत असल्याने तुम्हा सर्वांस अंतरात पूर्णपणे उद्बोधित झाले असे वाटते. पण यातील गम्य हे की जगरहाटीचा संदर्भ आला
की हेच ज्ञानाचे दवबिंदू बाष्पीभूत होऊन केव्हा नाहीसे होतात हे समजत नाही. यांच्या एकांतिक चिंतनाशिवाय याची धारणा केवळ अशक्य आहे. सुमारे 1 तास बोलून मी थांबलो. माझे चिंतनाने सर्व शिष्य तर प्रसन्न झालेच, परंतु स्वामी अतिशय भावविभोर झाले. अभिप्राय व्यक्त करताना त्यांना बोलता येत नव्हते. त्यातून सद्गत कंठाने बोलू लागले. स्वामी, आत्मरूपे स्थित राहून त्याचे विश्लेषण केलेले आपण अमृततुल्य चिंतन ऐकताना जडदेहात असूनही चैतन्यरूपी समाधी कशी लागते याचा अनुभव आज प्राप्त झाला. आपली वाणी ही परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांच्याही पलीकडील अनिर्वाच्यत्व व्यक्त करणारी आहे. आपल्यासारख्या सारस्वत्याच्या या ज्ञानसाधनेवर काय बोलणे. तरी पण उगवत्या सूर्याला निरांजनाने ओवाळण्याप्रमाणे ही अभिप्राय सेवा स्वीकारा. स्वामी थांबले. थोडा वेळ सर्वजण शांत होते. अखेरीस त्या ज्ञानसमाधीस साधारण अवस्थेवर आणण्यासाठीच मीच उत्थापन देऊन लागलो. बरे, चला उठा, रात्री भोग घेण्याची वेळ झाली. थोडा थोडा अल्पोपहार आणि दुग्धपान करू. सर्वजण देहभानावर आले. ताट वाट्या वाजू लागल्या. उत्तम अल्पोपहार आणि दुग्धपान झाले. प्रवचनाने प्रभावित झालेले सर्व शिष्य अंथरुणावर जाण्यापूर्वी आठवणीने माझी भेट घेऊन जाऊ लागले. त्यानंतर 5 ते 6 दिवस संध्याकाळचा उपक्रमच सुरू झाला. वृंदावनात ही वार्ता हळूहळू सर्वत्र प्रसारित झाली. 2च दिवसात वृंदावनातील बरेच सत्पुरुष, साधक, राधाकृष्ण भक्त श्रवणास येऊ लागले. बैठकीसाठीचा तो सभामंडप पूर्ण भरून काही जण आश्रमाच्या अंगणात बसून ऐकत राहत. 1 तासाऐवजी 1.5 ते 2 तास तो ज्ञानयज्ञ चालत होता. श्रोते सांगत, स्वामीजी, तुमचे बोलणे संपूच नये असे वाटते. त्यानंतर वृंदावनात मी चांगलाच सुपरिचित झालो. जणू श्रीकृष्णांनी आपल्या वृंदावनात सौंदर्याचा विविध रंगी मोरपीस स्वतःहून माझ्यापुढे पूर्णपणे फुलारून ठेवला होता. प्रत्येक आश्रमातून भेटीसाठी आमंत्रणे येऊ लागली. बालभोग एका आश्रमी, राजभोग दुसऱ्या आश्रमी, तर सायंभोग 3ऱ्या ठिकाणी. खरोखरच श्रीकृष्ण सख्याने जणू मला कडेवर खांद्यावर घेऊन नाचवायचेच ठरविले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.